लवांडेजी, खरं तर तुम्हाला पटत नव्हता हाके यांचं म्हणणं, तुमचं म्हणणं पूर्ण करा. नाही जे हाके साहेब बोलतायत 1995 सालापर्यंत इथे पाणी नव्हतं. मला हाके साहेबांना साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकला ती शाळा कोणी बांधली होती हो? तुम्ही ज्या घरात राहता त्या घरातली लाईट कोणी आणली हो? तुमच्या गावातला रस्ता कोणी केला हो? तुम्हाला जे दंडावर देवीच्या लसी किंवा वेगळ्या 14 प्रकारच्या लसी दिल्या गेल्या जन्मल्यापासून, लसी कोणी दिल्या हो? असे अनेक उदाहरणं सांगता येतील, पण त्याचं मार्केटिंग कधी केलं गेलं नाही. आज एक करोनाची लस दिली, त्या लसीवर मात्र देशातल्या 18,000 गावांना वीज नव्हती. वीज हाके साहेब बोलू नका. 18,000 हाके गावं साहेब अशी आम्हाला या बोलू द्या. देशातली होती, तिथं तुम्ही 20 हाके पोहोचू साहेब शकला आम्हाला नाही बोलू 60 द्या. वर्षामध्ये. हाके साहेब इथे सुद्धा हुकुमशाहीच का? बोला, आम्ही बोला, बोलतोय बोला, तर तुम्ही मध्ये अहो तुम्ही ज्या शाळेत शिकला ती शाळा असेल, तो रस्ता असेल, तुमच्या गावातली ज्या संख्या काही सांगा, सुविधा किती असतील, गावातली किती गावांमध्ये शाळेच्या संख्या सांगा. नुसती शाळा सांगू नका. या देशातल्या किती गावांमध्ये किती भाड्यान वस्त्यांमध्ये शाळा होत्या हे सांगा. तुम्हाला दुसऱ्याला ऐकायचं नाही का? ऐकायची सवय ठेवा. हाके साहेब आपण सिनियर आहात, आपण मोगम बोलू नका. राजकारण आकडेवारी द्या, आकडेवारी द्या. सतरंजा उचलायची शिवाय आता तुमच्याकडे कामं राहिली आहेत कुठली? आहेत लोक तुमच्या जागा घेऊन बसले. माधव भंडारी काय, विनोद तावडे काय किंवा गणेश हाके काय, तुम्हाला फक्त सतरंजा उचलायचं आता. तुम्ही काही करायचं नाही आता, सतरंजा उचलायचं फक्त. तुम्हाला काही मिळणार नाही इथे. आम्ही काही मिळवण्यासाठी पक्षाचं काम करत नाही. अहो तुमच्या काल विचारांना घेऊन काम करतो. आम्हाला मिळवण्यासाठी, तुमच्यासारखं काँग्रेस राष्ट्रवादीने मिळवण्यासाठी इकडे तिकडे पळतात ना, तसं आम्ही पळत नाही हो. आम्ही विचारांच्या वरती निष्ठा ठेवून, पक्षाच्या वरती निष्ठा ठेवून काम करतो. आम्हाला कुठल्याही आमदारकीची खासदारकीची आवश्यकता नाहीये. भारतीय जनता आणि पार्टी हे काम हे आरोप सेवेचं काम आहे. प्रत्यारोप होतच राहतील मिळवण्याचं सत्ताधारी नाहीये. आणि विरोधकांमध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.